हे हे योग्य केलंस भीमराव. एकदम समजूतदारपणाने निर्णय घेतलास तू. याने 2 फायदे होतील. पहिला, तुझ्या बाबांची पेन्शन चालू राहील. आणि दुसरा, मी तुझ्या बाबाला तुरुंगातून सोडवून आणेन. चिंतामुक्त व्हा. जरा हस. तुम्ही सगळे साक्षीदार आहात. भीमरावने मला लिहून दिले आहे की हा आता. जरा मोठ्याने वाचा म्हणजे आम्ही पण ऐकू. वा, अगदीच हितेश. सगळ्याच्या सगळं ऐका. मी भीमराव आंबेडकर हे लिखित मध्ये वचन देतो की आजपासून कधीही कॉलेजमध्ये शिकायला जाणार नाही. नरोत्तम जोशी, जो तवर मी जिता आहे तोपर्यंत माझा पोरगा भीम असं कुठलंच वचन लिहून देणार नाही. तुरुंगात होतास ना, मग तू इथे कसा आलास? हा रामजी, नरोत्तमजी, म्या सांगतो. ज्या गोष्टीनं भीमरावाला घाबरवून त्याचं भविष्य अंधकारात टाकू इच्छित होतात, त्याच भीतीला पुसून रामजी इकडे आले आहेत. म्हणजे बाबा, म्हणजे मी लिखित स्वरूपात माझी चूक स्वीकार केली आहे आणि मी स्वतः माझी पेन्शन सोडून आलोय. हे काय केलं तुम्ही? आता बिना पैशांचं घर कसं चालणार? पण हा कॉलेजला जाऊ शकाल ना? त्याचं शिक्षण चालू ठेवण्यासाठी मी काहीही करू शकतो. मग एक पेन्शन सोडणं कुठली मोठी गोष्ट? विचित्र परिवार आहे रामजी. वेडा झालायस का? हा, डोकं काम करत नाहीये? या कुचकामी मुलासाठी स्वतःची पेन्शन सोडलीस? हो नरोत्तम जोशी, बरोबर बोललात तुम्ही. माझा पोरगा इतका कुचकामी आहे की तो तुम्हाला 7ही दिवस 24 तास कामाला लावून ठेवतो.
भीमराव, समजाव तुझ्या बापाला. खूप समजूतदारपणा दाखवतो ना, समजाव. जर पेन्शन बंद झाली ना, उपाशी मराल तुम्ही सगळे. खाण्याचेही वांदे होतील, समजला? बाबा, तुम्ही माझ्या कॉलेजची चिंता नका करू. शिक्षण जर एकट्यानेही घेता येईल ते मी बघून घेईन. बाप आहे तुझा, जे हवं तेच करणार मी. बुद्धी भ्रष्ट झाली आहे का रामजी? हा, मरा तुम्ही सगळे. भीम, झाडू उचल आणि काम सुरू कर. चल भीम. नाही बाबा, मी हे काम करणार. तुम्ही घरी जा. कसे तुम्ही? बाबांनी तुमच्यासाठी त्यांची पेन्शन सोडली आणि तुम्ही बाबांची एक गोष्ट नाही ऐकू शकत? हो भीम, बाबा योग्य बोलतायत. खूप झालंय सगळं, चल आता घरी. भीमराव, हे मान्य आहे की कुठलंच काम छोटं किंवा मोठं नसतं, पण तुला तर बॅरिस्टर व्हायचंय ना. आपल्या लोकांसाठी मोठं काम करायचंय आणि हा मार्ग तुला तिथपर्यंत पोहोचू देणार नाही. यासाठी माझं म्हणणं आहे, हट्ट सोड, घरी चल आणि कुठल्या तरी बॅरिस्टरकडे काम शोध. काका, मला माहिती आहे की हा मार्ग माझ्या स्वप्नांपर्यंत घेऊन नाही जाणार, पण तरीही मी हे काम करणार. आणि आता तर बाबांना पेन्शनही नाही मिळणार, तर हे काम करणं जास्त गरजेचं वाटतंय. अरे या भीमाला ना आपल्या बाबाची, ना आपल्या भावाची, ना की आपल्या पत्नीची पर्व आहे, ना समाजाची काळजी आहे. मी तर आधीच सांगत होतो, हा भीमराव कोणाचं ऐकतच नाही. अरे हा स्वार्थी आहे. हा भाऊ हो, स्वार्थी आहे, हो, एकदम हो, स्वार्थी आहे. स्वार्थी आहे. स्वार्थी आहे. हा भाऊ हा, स्वार्थी आहे, स्वार्थी आहे. एकदम स्वार्थी आहे. स्वार्थी आहे. भीमराव, हे आहे तुझ्या नोकरीचं पत्र. आता झाडू मार. अभिनंदन भीमराव, अभिनंदन. फौजदार साहेब, सकाळी सकाळी त्या रामजीला न्यायालयात जायचं होतं ना? हा, तर सकाळच्या आधी कसा सुटला तो लॉकअप मधून? कसा काय झाला हा सगळा खेळ? बोला. काल रात्री रामजीचा मित्र आला होता. माहिती नाही रामजीने त्याला काय सांगितलं, पण सकाळ सकाळी आम्हाला आदेश मिळाला की लिखित स्वरूपात त्याच्याकडून लिहून घेऊन त्याला सोडून द्या. मग रामजी निघून गेला. अरे रे 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 रे, फौजदार साहेब, हा रामजी खरंच वेडा आहे. म्हणजे मी खूप बाप बघितले, परंतु असा बाप जो आपल्या मुलाला शिकवण्यासाठी काही पण करू शकतो, कोणतीही हद्द पार करू शकतो, असं नाही बघितलं.
कमाल आहे रामजी. मजा येणार या खेळात फौजदार साहेब. तुम्ही तर हद्दच पार केली. आज तुम्ही सिद्ध केलं त्या भीमचं जीवन घडवण्यासाठी तुम्ही कोणाचं पण जीवन बर्बाद करू शकता, वाया घालवू शकता. आणि बदल्यात त्या भीम भाऊनी काय केलं? तुमचं म्हणणं पण नाही ऐकून घेतलं बाबा त्यांनी. तो काय ऐकणार यांचं? त्यानं तर रमाचं सुद्धा ऐकलं नाही. एवढं शिकवून सवरून काय मिळालं तुम्हाला? शेवटी तो बनला काय तर सफाईवाला. जिजाबाई, भीम बद्दल तू बोलली नाहीस तरच बरं होईल. ताई, आज यांच्यामुळेच उपाशी राहायची वेळ आली आमच्या समद्यांवर, आणि तुम्ही बोलताय की यांच्याबद्दल नको बोलू. बस, खूप झालं. समदे बाहेर जा, मला एकट्याला राहू द्या. कुठे जाऊ? बोला, कुठे जाऊ? आज राशन आणायचं होतं घरात, भाज्या आणायच्या होत्या, लक्ष्मीचं औषध आणायचं होतं, पण पैसे नाही आहेत घरात. आणि कुठून येणार एवढे पैसे? पेन्शन बी बंद झाली तुमची. आता बोला, कुठे जाऊ आम्ही सगळे? कुठे जाऊ? इथं उभं राहिल्याने पैसे येणार आहे का? आता जे होईल ते बघून घेऊ. आता काय होणार बाबा? ज्यांनी भीम भाऊंची साथ दिली ते फक्त बरबादच होणार. लक्ष्मी, गप्पा नाही राहू शकत तू? ज्यांची चूक आहे त्याला तर तुम्ही थांबवलं नाही, आणि आता मला शांत करताय? ताई, मी मान्य करते का त्यांनी चूक केली, पण त्यांना काय बी नका बोलू. रमा, तू घराच्या तुमच्या भागात जा. विचार करायचा तर हा करा की भीम आणि रामा आपल्या घरापासून वेगळे काय झाले. आपला वाईट काळ सुरू झाला. धन्य आहात तुम्ही, आणि धन्य आहे तुमचा पोरगा. भीमपोरा, तू हे ठीक नाही केलं. ठीक नाही केलं. मला माफ करा बाबा, मला माफ कर रमा. मी कधी बी माफ नाही करणार तुम्हाला, कधी बी नाही. बाबा, पुरंजन, तलावाच्या शेजारी जो चहावाल्याचं दुकान आहे त्याचा चहा कधी तू पिलायस का? लय भारी चहा बनवत होतो. मगच तू पण सर माझ्याबरोबर चहा प्यायला. भीम, मला याचं अजिबात वाईट वाटत नाही की बाबांची पेन्शन बंद झाली, पण हे बघून वाईट वाटलं की तू सफाई करण्यासाठी झाडू उचललास. कुठल्या गोष्टीचं वाईट वाटतंय आनंद? मला तर या गोष्टीचं वाईट वाटतंय की भीमाबाईचा सगळ्यात लहान पोरगा, इतका संस्कारी पोरगा, एवढा बेशरम कधीपासून झाला की आपल्या बाबाचं जीवन बर्बाद केल्यानंतरही घरात परत येण्याची हिंमत करतोय.
रमा, मला माहिती आहे की इतर सगळ्यांप्रमाणे तूही नाराज आहेस, पण कमीत कमी तू तरी सगळ्यांप्रमाणे विचार नको करूस. भाकरी बनवू का भात? काय खाणार? नाईलाजाने काम करतोय, आनंदाने नाही करत आहे मी. माझ्या स्वप्नांमुळे सगळ्यांचं आयुष्य खराब झालंय. तुला काम करावं लागतंय. शंकर काम करत होता. करू दे ना मला आता काम. नंतर बघतो मी कसं शिकायचंय. भाकरीच बनवत्या, भाजी सोबत खाऊन घ्या, नाहीतर चटणीच बनवते. रमा, रमा, बाबा पण माझ्याशी बोलणं टाळतायत. तू पण टाळतीयस. असं नको करूस रमा. मला खरंच खूप वाईट वाटतंय. चटणीच बनवते मी. रमा, ऐक ना. हात सोडा. तुम्हाला जिथे जायचंय तिथे जाता ना, मग मला बी जाऊ द्या. थांबू नका. आणि चटणी बनवायला ना येळ लागन, त्याच्यासाठी कांदा आणि लसूण वाटायला बी ऐक माझं म्हणणं. काहीतरी बोलून जा ना. हे कठोर वागणं सहन होत नाहीये. माझं बोलणं असं नको टाळूस रमा. टाळलं तर तुम्ही हे माझ्या, बाबांच्या, आनंद भाऊंच्या आणि आत्यांच्या अपेक्षांना. मी तुम्हाला सांगितलेलं, जर तुम्ही झाडू मारायचं काम केलं ना, तर माझ्यासोबत बोलू नका. रमा, तू भलेही कितीही राग धर किंवा मग अजून थोडी नाराज राहा, परंतु मी हे झाडू मारण्याचं काम नाही सोडू शकत. आणि उद्यापासून मला अजून एक काम करायचं आहे. कमीत कमी 20 मुलांना घेऊन ये, ज्यांना फक्त शिकायचं आहे आणि काम करायचं नाहीये. मग बघू काय करायचं ते. मला अशा 20 मुलांना शोधायचंय जे काम करायला जात असतात. त्यांचं काम सोडवून त्यांना शिक्षणासाठी प्रेरित करायचंय. तेव्हा कुठे त्या फॅक्टरी मालकाच्या विरुद्ध पोलीस FIR लिहून घेतील. फौजदाराने अशी अट ठेवली आहे. आता तू ह्या सगळ्यात साथ देऊ शकणार असशील तर दे, नाहीतर इतर सगळ्यांसारखी अशीच नाराज राहा. परंतु मी शंकरच्या न्यायाची लढाई लढणार. आणि आयुष्याच्या लढाईत आता जे काम माझी साथ देतंय ते म्हणजे झाडू मारायचं काम. ते मी नाही सोडू शकत. आणि हो, आता तुला जे हवंय ते बनव. भाकरी, भाजी, भात किंवा चटणी, काहीही. मला खायचं नाहीये. भूक नाहीये मला.